सगळ्या दाराने त्यांनी आज्ञा दिली असेल, पण बाप या नातानं समजावणं प्राथमिक कर्तव्य आहे. त्याच्यासाठी जरा मी दादांना विचारतो. कृष्ण कृष्ण अरे राज दरबाराच्या द्वारापाशी तुझा मुलगा आणि तू काय फुसफुसताय? त्यालाही तशाच प्रकारचं कारण आहे. दादा, त्यालाही तशाच प्रकारचं कारण आहे. मला सांगा, प्रद्युम्नाला अरण्याच्या ठिकाणी जाण्याची अनुज्ञा आपण दिलात का? आज्ञा मी दिले आहे. पण दादा, आजचा दिवस आहे तो योग्य नाही. आजचा दिवस आहे तो अशुभ. याच्यासाठी आपल्या विचारात बदल करा आणि प्रद्युम्नाला शिकारीला जाऊ नको म्हणून सांगा. कृष्ण कृष्ण अरे प्रद्युम्नाला आज्ञा दिली होती. माझी आज्ञा म्हणजे शिक्षावणे म्हणून जाण्यासाठी तो तत्पर झाला. माझी त्याला आज्ञा आहे, पण तू म्हणतोस आजचा दिवस योग्य नाही. कृष्ण, तो दिवस योग्य नाही. योग्य तो अयोग्य तो योग्य करण्याची quwwत तुझ्यात आहे. आवड घे. दादा, या भूतांच्या जन्माला आलाय. त्याला प्रत्येकाच्या जीवनात शुभ अशुभ ठेवलेला आहे आणि ती नीतिमत्ता सोडून कृष्ण एका जीवा होणार एवढे आपल्याला ध्यानी ठेवा. कृष्ण, केवळ ही माझी आज्ञा आहे. माझी आज्ञा म्हणजे शेवटची आज्ञा. ती कधी मागे घेता येत नाही. प्रद्युम्न ठिकाणी जाणार म्हणजे जाणार. पण आपण जर हट्ट निघले होत प्रद्युम्न अजूनही विचार कर. यावेळी तुझा जन्मदाता पिता तुला सांगतोय, यावेळी राज दादा सक्तीचा चोकड एक करून प्रेक्षक जन उदयी करकुटकर या बालिकेनं त्याच्या कलेच्या गौरवाचं अनमोल असं पारितोषिक आहे. तुमच्या सर्वांच्या वतीनं, आमच्या सहकार्याच्या वतीनं आणि तिने संगीतकार बंधूंच्या वतीने गणेशाला वंदन करून श्रीदेव समुद्रात दशावतार नाट्यमंडळ मालक कृष्णा चेन्नई यांच्या या भाषेत कृष्ण जाण्यासाठी तत्पर झालाय. निवडा कसं शस्त्र घेऊन दादा आपण दिलेली आज्ञा शिखांनी मानून आपला आशीर्वाद घेऊन आज्ञा घेण्यासाठी दादा, राजाच्या शिक्षांना मानून आज आपल्या पित्याची आज्ञा अमान्य करण्याचं कार्य प्रद्युम्नाच्या करून घडलं आहे. अजूनही मी तुम्हाला सांगतोय की अजूनही तुमच्या विचारात बदल करा आणि पुनश्च प्रद्युम्नाला बोलवण्याचं कार्य करा. कृष्ण, या बलरामाने दिलेली आज्ञा कधी माघार घेणार नाही आणि माझी आज्ञा ही शेवटची आज्ञा. तू जाऊ शकतोस. दादा, मी इथपर्यंत आलोय. माझा हेतू पूर्ण करण्यासाठी आहे. जर का त्याच्या जीवनात काहीतरी झालं असेल तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल एवढं खाली ठेवा. हे कृष्ण, त्याला जर काय झालं असेल तर आपण सारेजण पाहून घेऊ. पण यावेळी तू त्याला मुलीच नाही, कारण आज्ञा तुम्ही दिल्यात. मला सांगू नये आजचा दिवस अशुभ आहे. हे आज असून तुम्हाला पूर्ण करण्यात मी करून दिलाय. असं असतानाही राजक्षेत्र हाताळून तुम्ही राजा हत्या अमान्य करण्याचं कार्य त्याने न करता तुम्ही राजा हत्याचं अमान्याचं कार्य केलं. कृष्ण, मी या द्वारकेचा राजा. मी सांगेन ती पूर्व दिशा, जे मी सांगेन ती कोणी केली ती तुलाही ऐकावं लागेल. म्हणजे प्रद्युम्न गेलाय त्याच्यामुळे तू जर मला अडवण्याचा प्रयत्न करशील, माझ्याशी भांडण्याचा प्रयत्न करशील तर मी तुला पकडणार आहे. आपल्या भुजाशी शस्त्राला शस्त्र भिडविण्याची या प्रमाणे ठेवलेले आहे. कोणते शस्त्र बाहेर पडतात? शस्त्रपती शस्त्र कृष्ण करायला शस्त्राला प्रशस्त्र घेण्याची माझी कुवत. मी तुझ्या शस्त्राला शस्त्र
केलं. यावेळी शस्त्राला शस्त्र भिडवण्याचं कार्य आम्ही केलं, पण याच्यात निष्पन्न काही होणार नाही हा कृष्ण सांगतोय. आणि हा आगळा वेगळा आदर्श म्हणजेच या प्रजाला दाखवायचा नको. मी दिलेली आज्ञा योग्य वाटली की नाही दादा, यावेळी कृष्णाच्या मुखातून निघालेले शब्द ऐका. यावेळी प्रतिकाराचं शस्त्र हाती घ्यायला लागला तुमच्यामुळं. पण एक ना एक दिवस तुम्हाला झालेला तो अहंकार, त्या अहंकाराचं निर्मूलन करी. आणि ज्याप्रमाणे तुम्ही आज्ञा देऊन गेला तो पश्चातापाचा हात तुमच्या मस्तकावर नारायण आली. कृष्ण जाता जाता बोलून गेलेस. झालेला बलरामा तुला झालेला अहंकार ज्यावेळी अहंकाराचं निर्मूलन होईल त्यावेळी कृष्णाचा धावा करायला लावेल. त्याच वेळी कृष्ण म्हणून नाव सांगेल. याच्यासाठी कोणत्या रीतीने माझ्या